इस्रायलच्या हल्ल्यात इराण हादरलं। राष्ट्रपती भवनासह अनेक भागात इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले। सुरक्षेच्या कारणास्तव इराणमध्ये आणीबाणी घोषित। हवाई अड्डे रिकामे तर शाळांनाही सुट्टी जाहीर। अमेरिकेच्या लढाऊ विमानांकडून इराणवर हल्ले। इराणला कधीही अण्वस्त्रधारी राष्ट्र बनू देणार नाही। त्यांचे सर्व क्षेपणास्त्र तळ नेस्तनाभूत करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। युद्ध तुम्ही सुरू केलं तर युद्ध आता आम्ही संपवणार। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा इशारा। ऑपरेशन शील्ड ऑफ जुदाने उत्तर दिलं जाणार। अमेरिका दूतावासाकडून अलर्ट जारी। राजकीय नेत्यांनी स्वतःची विमानं व्हीएसआर कंपनीकडे सोपवली आहेत। फडणवीसांनी देखील व्हीएसआर कडे विमान दिलेलं असेल। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या व्हीएसआर कंपनीतील विमानातील प्रवासानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप। संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत। राऊतांनी तात्काळ मुख्यमंत्री फडणवीसांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू। फडणवीसांनी व्हीएसआर कंपनीकडे विमान दिल्याच्या आरोपानंतर भाजपच्या नवनाथ बन यांचा इशारा। व्हीएसआर आणि डीजीसीएच्या हातमिळवणीमुळे अजितदादांचा मृत्यू, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही, राऊतांचा आरोप। तर अहवालानंतर उत्तर मिळेल तोपर्यंत भाष्य करणार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। एफआयआर घ्यावा म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी 40 आमदारांसह सरकारवर दबाव आणला पाहिजे। सुनेत्र पवारांसह पार्थ पवार यांनी यावरती बोललं पाहिजे, संजय राऊतांचं आवाहन। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी कारवाईसाठी रोहित पवारांकडून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। एफआयआर बाबत तांत्रिक अडचणींसंदर्भात पोलिसांकडून माहिती घेणार, फडणवीसांचं आश्वासन। प्रेझेंटेशन दाखवून दोषींना मदत, अहवाल येईपर्यंत गोपनीयता बाळगायला हवी। काही पुरावे नसल्यास तपास यंत्रणांना द्या, अनिल पाटील यांचा रोहित पवार यांच्यावर निशाणा। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण। तपासाचा अहवाल हा आज येण्याची शक्यता आहे। अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार, तर 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासे करणार। अजित पवार यांच्या अकाली निधनानं पवार कुटुंबावरती दुःखाचा डोंगर। विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जय पवार तसेच योगेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट, मिस यू दादा असा उल्लेख। रोहित पवारांच्या प्रश्नावरती सुनील तटकरेंनी बोलणं टाळलं। अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुनील तटकरे बारामतीत। अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरावंच लागेल। महिना झाला तरी डीजीसीएकडून रिपोर्ट अद्यापही सादर केला गेला नाहीये। घातपाताच्या संशयावरून विकास लवांडेंसह सुनील मानेंचं तपास यंत्रणांवर बोट। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी संशयितांच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंगचा रिपोर्ट कोर्टासमोर सादर होणार नाही। प्रकरणामध्ये आतापर्यंत 150 जणांचे जबाब नोंदवले असून 6 जणांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी। आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाची फेसबुक पोस्ट पुन्हा एकदा समोर। राजाश्रय कुणाला, आम्हाला तुम्हा। सुशील कराडची सूचक पोस्ट, सर्वांसमोर सर्व बोलणार। कालच सुशील कराडने पोस्ट केली होती। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची उद्या पहिली बैठक होणार। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेत बैठक, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। मुंबईमध्ये बांधकामादरम्यान 6 कामगार 6व्या मजल्यावरून खाली पडले, एकाचा मृत्यू। चेंबूरच्या सुभाषनगर परिसरातली घटना। सेफ्टी किटचा वापर न केल्याची प्राथमिक माहिती। 5 जण जखमी आणि त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू। वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामावेळेस लोखंडी रॉड कोसळला। लोखंडी रॉड डोक्याला लागल्यानं 1 जण गंभीर जखमी। केएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नागपूर पेपरफुटी प्रकरणामध्ये बोर्डाकडून मोठा खुलासा। 11 वाजेपर्यंतचा सुरू होणारा पेपर हा 10:37 फुटला। बोर्ड अध्यक्षांची कबुली। आतापर्यंत 2 मुख्य सूत्रधारांसह एकूण 8 आरोपी अटकेत। बदलापूरमधील स्त्रीबीज प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले। आयव्हीएफ सेंटरच्या तपासणीमध्ये नाशिक मनपाकडून महत्त्वाची कागदपत्र ताब्यात। आर्थिक आमिषाने गरजू महिलांची फसवणूक करणारा रॅकेट प्रकरणी खुलासा करण्याची सेंटरला नोटीस। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा। शिवतीर्थ परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त। महिलेनं महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी संतापाची लाट। आमदार संग्राम जगताप, राहुल आवाडे मोर्चामध्ये उपस्थित।